नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी अपलोड करते आहे श्री सूक्त हवन, जे आम्ही आमच्या घरी राधा अष्टमी या दिवशी केले आहे. ते हवनाचा व्हिडिओ मी आज अपलोड करते आहे. तर मला प्रश्न आला होता की मॅडम, श्री सूक्ताचं हवन कसं करावं, काय करावं, तर त्याच्यासाठी काय म्हणजे विधी असतो वगैरे. तर त्याच्यासाठी विधी खूप सोपा आहे. संकल्प करून सुरुवात करायची श्री सूक्ताच्या हवनाला. एका दिवशी 16 वेळा व्हायला पाहिजे. म्हणजे एका श्री सूक्तामध्ये 16 ऋचा आहेत. अशा 16 वेळा त्या तुम्ही हवन करायचं आहे. कोणत्याही अष्टमीच्या दिवशी तुम्ही सुरू करू शकता. अष्टमी, अमावस्या, अष्टमी आणि पौर्णिमा असं 4 वेळा, असं एकूण 16 वेळा झालं पाहिजे. म्हणजे 4 महिन्यामध्ये हे 16 आवर्तनही कंप्लीट होतात. एका दिवशी 16 आवर्तन, अशी 16 आवर्तन करायचे. तर असं तुम्ही करू शकता आणि शेवटी तुम्ही एक उद्यापनाचं हवन मोठं करू शकता, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांना तुम्ही बोलावू शकता. तर असं हे श्रीसूक्त आहे, तर त्याचा तुम्ही करा. याचा उपयोग तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी होतो. तर नक्की तुम्ही श्रीसूक्त हवनाचा प्रयोग करून पहा. तुम्हाला काय रिझल्ट मिळतो तो आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. श्री सूक्तम विनियोग श्री गणेशाय नमः। अथ श्री महालक्ष्मये नमः। हिरण्यवर्णामिति पंचदशर्चस्य सूक्तस्य आनन्दकर्दम चिल्लितेन्दुरासूता ऋषयः श्रीरग्नित्येतु देवते आद्यास्ति स्तोत्रनुष्टुभुः। चतुर्थी बृहस्पति, पंचमी षष्ठ्यो तिष्ठुर्भौ, चतुष्टानुभुव नष्टा अन्त्या प्रस्तार पंक्ति जपे विनियोगः। हरिः ओम। हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजां चन्द्रां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं ताम् अश्वान् पुरुषान् अहम् अश्वपूर्वारथमध्या हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवी उपर्वे श्रीर्मा देवी दुष्टतां काम सोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रा ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थिता पद्मवर्णा तामिहोपम् उपर्वे श्रियं चन्द्रां प्रवासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवदुष्टाम् उदारां तां पद्मिनीं शरणम् अहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसा अधिजातः वनस्पतिः तव वृक्षः अथ बिल्वः तस्य फलानि तपसा नूदन्तु माया अन्तराय च बाह्य अलक्ष्मीः उपैतु मा देवसखा कीर्ति च मणिनासः प्रादुर्भूता सुराष्ट्रे अस्मिन् कीर्तिरुद्यु ददातु मे शूतपिपासा मलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीनाशयामि अहम् अभूतिः समृद्धिं च सर्वानिर्णुत मे गृहात् गन्धद्वारा दूर आदर्शा नित्यपुष्टां करोषिणीम् ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपम् उपर्ये श्रियम् मनसा कामा पुन्ति वाचः सत्यश्रीमहि पशूनारूपन्यस्य मयि श्रीं श्रेतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कूले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्ति सिघ्नानि चिखलिता वस मे गृहे नीच देवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रा पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् आर्द्रां यष्टिं चन्द्रां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रा यष्टिं सुवर्णा हेममालिनीं सूर्या हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीम् अमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्या अश्वान् पुरुषान् अहम् यस्तुचि प्रेता भूत्वा जुह्याता च मन्वम् सूक्तं 15 ऋचं च श्रीकामः सततं जपेत्।